मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक मंदावलेली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर लोणावळा येथे सिमेंटचा कंटेनर बंद पडलाय आणि त्यामुळे आता या भागात पुन्हा एकदा वाहतूक मंदावलेली आहे। तातडीने महामार्ग पोलिसांकडून हा कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरू झालंय। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक मंदावलेली आहे कारण त्या ठिकाणी सिमेंटचा कंटेनर बंद पडलाय आणि त्यामुळे या भागातली वाहतूक पुन्हा एकदा मंदावलेली आहे। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर लोणावळा इथे सिमेंटचा कंटेनर बंद पडलेला आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा वाहतूक मंदावलेली आहे। चैत्राली राजापूरकर आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत जोडल्या गेलेले आहेत। चैत्राली, इथे कसला वाहतूक कोंडीचं आता ग्रहण लागलेलं आहे? आता सिमेंटचा कंटेनर बंद पडलेला आहे, काय नेमक्या उपाययोजना केल्या जात आहेत? निश्चितच आपण पाहतोय की लोणावळा या ठिकाणी जे आहे ते सिमेंट घेऊन जाणारा जो कंटेनर आहे तो मध्ये रस्त्यातच बंद पडलेला आहे आणि त्यामुळेच आता काहीसा वाहतुकीचा वेग जो आहे तो मंदावलेला आहे। आज सकाळपासून खरं तर ही वाहतूक जी आहे ती पूर्णतः व्यवस्थित सुरळीतरित्या सुरू झालेली होती, मात्र आता मध्येच पाहायला गेलं तर आत्ताच हा कंटेनर बंद पडल्यामुळे पुन्हा एकदा या वाहतुकीला जो आहे तो अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे काहीशा वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत आणि ही वाहतूक जी आहे ती संथ गतीने सुरू आहे। महामार्ग पोलीस तातडीने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा कंटेनर बाजूला घेण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। काही वेळातच ही वाहतूक जी आहे ती पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। अगदी धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा वाहतूक मंदावलेली आहे कारण सिमेंटचा कंटेनर इथे बंद पडलेला आहे। सध्या तो बाजूला घेण्याचं काम सुरू आहे।